नलगती सायास जावे वनांतरा चाहना तो धरी घेरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे गरज नाही महाराज, कुठंच जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये येतो. फक्त घरामध्ये येण्यासाठी अगोदर घर आपलं मंदिर होणं गरजेचं आहे. घर मंदिर झालं पाहिजे महाराज. घरच जर मंदिर झालं नाही तर भगवान परमात्मा येईल कसा? बघा ना, देव देवाऱ्यात नाही. पुढं काय ते देव नाही देवान द्या. देव हे देव सोडून द्या, हे मंदिर सोडून द्या. ऐका ना, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. हे काय अभंग नाही बरं का, आठवलं म्हणून पाठवतोय तुम्हाला. मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा. उघडदार देवा आता उघडदार देवा. महाराज आणखी एक पद गोड सांगते बघा. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. अरे देह ही पंढरी आपली नाही का. गोकुळ, गोकुळ कोणतं आहे? गोकुळ, गोकुळ ते गोकुळ नाही. गोनाम इंद्रिय. हा जो देह आहे हे गोकुळे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या गोकुळामध्ये एकदा का भगवान परमात्मा आला की महाराज म्हणतात चिंता ते पळाली. चिंता ते पळाले गोकुळा बाहेरे. ते पळाले गोकुळा बाहेरे. वेश भितरी केला देवे. प्रवेश भितरी केला देवे. प्रवेश भितरी केला देवे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भितरी केला देवे. प्रवेश भितरी अंतकरणात भगवान परमात्मा बसले रे बसले. चिंता ते पळाली गोकुळ. चिंता ते चिता चिता नाही बर का. तुम्ही मला महाराज चिंता आता चारकी म्हणतात ते नाही. हा, हे मी काय म्हणतो, चिंता ते पळाली. चिंता ता चिता चिता नाही. तुम्हाला लक्षात नाही का? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. पण कधी? प्रवेश भितरी केला देवे. परमार्थामध्ये क्रियेला महत्व देत नाहीत बरं का. जास्त क्रियेला महत्व देत नाही. मग कशाला महत्व देतात? क्रियेच्या पाठीमागे हेतू काय आहे, हेतूला जास्त महत्व देतात. मी उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला. मला वाटतंय भगवान परमात्म्याने बघा सज्जन कसाया विकुलागे मास. माळ्या सावत्यास खुरपू लागे. माळा सावत्यास खुरपू लागे. महाराज म्हणतात सज्जन कसाया विकू लागे मांस. सज्जन कसाया मांस विकतोय. याचा अर्थ मला वाटतं क्रिया कशीही असू द्या, पण क्रियाचा कशीही असू द्या, मला वाटते त्या क्रियेच्या पाठीमागचा हेतू चांगला असला पाहिजे. मी एक उदाहरण सांगतो. काय, पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस होते. काय झालं, 4-5 मुलं गायरनामध्ये बसलेले होते. गायरनामध्ये आणि एका शेठजीची गाडी फसली. त्या फसामध्ये जुने काळचा दिवस रोड रस्ते इथं. आता आपला मधला रस्ता कसा आहे, ठोंबरे टाकले जाईल तिकडं, असा रस्ता. आणि मग काय झालं, नेमकं मधामध्ये एका शेठजीची गाडी फसली.
गाडी फसल्यानंतर शेठजी इकडं तिकडं पाहिले आणि मग 4-5 मुलं दिसले. ए मुलांना इकडे या म्हणे, इकडे या, इकडे म्हणे. का हो शेठजी? अरे माझी गाडी फसली, जरा धक्का देता का? लगेच त्यांनी धक्का दिला, गाडीवरती काढली. आता गाडीवर निघाल्यानंतर शेठजीला एवढा आनंद वाटला. एवढ्या गायरणामध्ये जर हे मुलं नसते तर माझी गाडी तशीच फसली असते ना. मग शेठजी म्हणले, हे बघा तुम्ही किती जण येत रे? ते म्हणे आम्ही 5 जण येतं. म्हणून हे बघा, हे तुला 100, हे तुला 100, बस झाले. 100 का द्यायचे? 200 हां बस झाले ना, बस झाले. हे जर म्हणे तुला 100, हे तुला 100, असे 5 जणांना 500 रुपये दिले. आणि जाता जाता सहज म्हटले, का रे मुलांनो? म्हणे काय तुम्ही इथंच असे बसलेले होते म्हणून जमलं, नाही तर माझी गाडीचा फार कार्यक्रम लागला असता. म्हणे काय? म्हणे मला समोर जायचं होतं, वेळ लागला असता मला, पण धन्यवाद बरं काय, तुम्ही हे काम केलं मला, नाही का, हे एवढं सुंदर काम केलं, अतिशय छान वाटलं मला, बरं वाटलं मला, धन्यवाद दिला. आणि धन्यवाद दिल्यानंतर जाता जाता सहज विचारलं, पोरांनो तुम्ही काय करत असता रे? ते म्हणे शेठजी आम्ही असेच काम करतो म्हणे, गाडी फसली की काढतो. काय काय? गाडी फसल्यानंतर आम्ही काढतो. मला वाटतं ही क्रिया चांगली आहे. गाडी फसल्यानंतर काढणं ही क्रिया चांगली आहे. पुन्हा एकदा शेठजीला न राहून शेठजी म्हणे, राजा हो आता ही गाडी फसली म्हणून तुम्ही आता गाडी काढली, इथं पाणी होतं म्हणून गाडी फसली, आणि जर उन्हाळ्यामध्ये जर पाऊस नसला तर आता उन्हाळ्यात काही गाडी फसणार नाही, काय नाही काय नाही. मग तुम्ही काय करता? ते म्हणे आम्ही काय करतो, उन्हाळ्यामध्ये इथलं पाणी कमी झालं रे झालं, चिखल कमी झाला की 300 रुपयाचा टँकर घेतो आणि पुन्हा याच्यामध्ये टाकतो. मला वाटतंय गाडी फसलेली गाडी काढणं ही क्रिया चांगली आहे, पण त्याचा मागचा पाठीमागचा आणखी हेतू पुन्हा गाडी फसण्यासाठी पाणी टाकणं, मला वाटतं हे हेतू काही चांगला नाही. नाही का? चांगला आहे का हेतू? हा हेतू चांगला नाही. तसं परमार्थामध्ये क्रिया पाहिली जाते, नुसतं क्रिया पाहिली जात नाही, तर क्रिया मागचा हेतू पण पाहिला जातो. क्रिया चांगली असणं गरजेचं आहे आणि हेतूही चांगला असला तर महाराज म्हणतात, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, पापनासे दर्शने, पापनासे दर्शने, पापनासे दर्शने, पापनासे दर्शने, पापनासे दर्शने. जवळी असे, पाप नाशे दर्शने. कोणापाशी पण ऐका ना, अंतकरणातली भावना ज्याची सर्व 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 सर्वत्र ठिकाणी देव आहे अशी ज्याची भावना झाली, महाराज म्हणतात देवतया जवळी असे, पाप नाशे दर्शने. अरे अशा माणसाजवळ देव आहे आणि त्यांचं दर्शन जरी घेतलं तरी महाराज म्हणतात पाप नाहीसं होतं. पाप काय काय? पाप नाहीसं होतं. महाराज कितीही पापी असू द्या, साधूचं दर्शन घेऊ द्या, महाराज म्हणतात सगळं पाप नाहीसं होतं. पण तो साधू नावाचा नाही पाहिजे, तो साधूच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देव प्रत्येकाच्या जवळ असतो. महाराज देव प्रत्येकाच्या जवळ असतो, फक्त देव शोधता आला पाहिजे, देव कळला पाहिजे. बघा कुंती मातेला भगवान परमात्म्याने विचारला, आत्या तुला काय पाहिजे सांग. काय काय? कुंती मातेला विचारलं भगवान परमात्म्याने, आत्या तुला काय पाहिजे सांग.
तेव्हाच ती आत्या म्हणते, कुंती माता म्हणते, देवा मला दुःख पाहिजे रे. अगं आत्या काही शोभतंय का तुला? म्हणे काय झालं? अगं लोक साधं पंढरपूरला यायचं म्हटलं की अगोदर म्हणतात, देवा माझ्या नातवाला मुलगा झाला पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. काय 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 म्हणतात. ह्या वर्षी भाव चांगला राहिला पाहिजे कापसाला, ह्या वर्षी उसाला भाव चांगला राहिला पाहिजे, ह्या वर्षी आमचं घर झालं पाहिजे, ह्या वर्षी माझ्या मुलीचं चांगलं लग्न झालं पाहिजे, ह्या वर्षी माझ्या मुलीला स्थळ चांगलं भेटलं पाहिजे. देवा किती मोठे मला हे करतात. काय देवाला असं वाटत असेल की बाबा तू न आलेला परवडतो मला. एक मिनिट एकदा वारी करायची आणि एवढं मोठं वजं घ्यायचं नाही का? किती मोठं वजं आहे देवाला. लग्न झालंच पाहिजे नाही का? मुलाचं लग्न झालंच पाहिजे, नातवाला मुलगा झालाच पाहिजे. आणि ही काय करते? पंढरपूरची वारी करते. बरं ही पंढरपूरची वारी नीट करते का? आमच्या दिंडीमध्ये एक म्हातारी होती, आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत. तिच्याजवळ बरं नाही म्हणलं तरी आपल्या हिऱ्याचा भोत नसतो का? हिऱ्याचा थैलीचा भोत, तो आपण कापूस नाही चित का? तो आम्ही भोत म्हणतो. हा आता तुमच्या गावात आहे, तुम्ही म्हणता ना तसं. हो ना, कशाला मी माझं काय म्हणत नाही. काय म्हणतात? तेच ते, दॅट इज दॅट. आता काय म्हणले ते बरं. काय जवळ फुल भरलं. म्हणलं ए म्हातारे, म्हणे काय काय याच्यामध्ये? म्हणे महाराज तुला काय माहित नाही. मला माहित नाही, पण सांग ना मग एवढं वजन कशाचं आहे? काय आहे? बघा आळंदीपासून पुण्यापर्यंत जाऊस तर मला वाटतं सगळं ते वजन आठवडं भरलं महाराज. कशाने? बिस्किटानं, पुन्हा त्या चक्क्याना, राजगिऱ्याच्या चक्क्या, शेंगदाण्याच्या पट्ट्या, फुल भरलं. म्हणलं आजी एवढं मोठं वजन कशाला रे? म्हणलं इथं तू वारीला आलीस ना, भजन करायचं, हेच पुण्य कमवून घेऊन जायचं आहे. म्हणे तुला माहित नाही. म्हणलं काय? मला म्हणे आता उन्हाळा आहे म्हणे महाराज, माझ्या घरी माझ्या नाती आहेत, घरी नातू आले आहेत, म्हणजे माझ्या मुलीचे मुलं आले आहेत, नाही म्हणलं तरी 10-15 लेकरं आमच्या घरी आहेत. मग म्हणे पंढरपूरहून गावाकडे गेलं की हे एवढं मोठं वजन त्यांना लेकराला खायला लागेल ना म्हणे माझ्या नातवायला. म्हणजे आजी एवढं हे करण्यापेक्षा महाराजाला दिनं वाटून महाराज लोकायला. संध्याकाळी तिथं गेल्यानंतर तिला सहज म्हणलं आजी एखादा बिस्किटचा पुडा दे ना. ती म्हातारी म्हणे देणार नाही म्हणे. सकाळपासून म्हणे मी गोळा करते, साधं तुम्हाला दिलं तर तुम्ही माझ्याकडे देत नाहीत म्हणे. काय ते आम्हाला काय करतात लोक? बिस्किट. महाराज बिस्किट जरा. आता टाळ भजन करायचं असतंय, ते बिस्किट घ्यायला पण ओझं लागतंय, आम्ही घेत नाही. ते म्हणे साधं मी तुमच्या जवळ उभा होते, बिस्किट दिलेले मला, पुडा पण तुम्ही माझ्याकडे दिला नाही, तुम्ही आता मला पुडा मागतात. माझा मित्र होता, आघाव होता जरा जास्तच. त्यांनी संध्याकाळी काय केलं, त्या म्हातारीची पिशवी बघितली, एवढा मोठा ती थैली बघितली, आणि संध्याकाळी 12-1च्या दरम्यान त्याच्यावर नाचला. तो कशावर? असा नाचला की त्याने कच दाबून असले भुगाच करून टाकला. सकाळी म्हातारी जाऊन बघितलं. तिथं बघितल्यानंतर म्हातारी आम्हाला सगळ्याला उठायला आली. हे म्हणे उठा बरं महाराज लोक. म्हणलं काय झालं आजी? नाही उठा म्हणे. म्हणलं काय झालं? लवकर तोंड दा, मी तुम्हाला चहा आणते आणि तुम्हाला मी बिस्किट आणते. म्हणलं कसं काय? म्हणलं एवढं कसं काय झालं? माझा मित्र म्हणला म्हणे महाराज सगळा त्या पिशव्यातला त्याच्यामध्ये जेवढे काही बिस्किट होते सगळ्याचा भुगा केला म्हणे. भुगा केला. मी म्हणलं एवढी म्हातारी आघाव आणि ही आपल्याला सहज कसं काय दिली? आजीला म्हणलं आजी कसं काय बघू द्या. म्हणे बघा म्हणे कोणीतरी असा सगळा भुगाच करून टाकला. म्हातारी आम्हाला भुगा खायला देत होती. भुगा खायला देत होते. अरे तो भुगा जमा करण्यापेक्षा मला वाटते पंढरपूरला जात असताना देवाला मागायचं महाराज नाही का? देवाला मागायचं, देवाला म्हणायचं देवा दुसरं काही नको. काय पाहिजे देवा? अवघे जेने पापनासे ते हे आसे पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा ते पंढरीची गात जागा गात जागा गात जागा
काय केलं पाहिजे पंढरपूरला जात असताना? महाराज म्हणतात खात जागा, खात जागा, खात जागा. म्हणा सगळ्या माझ्या माग पंढरपूरला जातो ना आपण, मग काय केलं पाहिजे? खात जागा. म्हणा सगळे, म्हणा ना, म्हणा ना. गात जागा. म्हणा सगळे, खात जागा. काय करतो आपण माहिती का? खरंच ना, खात जागा. अण्णा आहे का नाही? खरं सांगा, खरं सांगा, करते का नाही काही काही लोक? पण काय केलं पाहिजे? गात जागा, गात जागा, गात जागा. पण काय करायचंय? प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा. महाराज गात गेलं पाहिजे. भगवान परमात्मा काय म्हणतो माहिती का? मी काय उदाहरण सांगत होतो, लक्षात आहे का तुमच्या? लक्षात आहे का उदाहरण काय सांगत होतो? आता मी पुन्हा पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. हा, मग असं कीर्तन ऐकल्यावर कसं होणार सांगा ना? भगवान परमात्मा कुंती मातेला म्हणतो, आत्या अगं म्हणे लोक मला काय काय मागतात म्हणे, मला हा पैसा द्या, संपत्ती पाहिजे मला, आणि तू काय मागतेस? दुःख मला. त्यावेळेस कुंती मातेने दिलेलं उत्तर अतिशय गोडे. म्हणे ऐक ना देवा, ऐक ना देवा, काय झालं बघ देवा? सुख आलं की देवा तू विसरून जातोस रे देवा. सुख आलं की तू विसरून जातो, आणि दुःख आलं की तू लगेच आठवतोस. मला वाटतंय सुख देण्यापेक्षा दुःख दे, कारण का देवा तू माझ्या पाठीमागे उभा असतोस. देवा तू माझ्या पाठीमागे उभा असतोस दुःखामध्ये, त्याच्यापेक्षा सुख नको देऊ, सुख नको देऊ. मला वाटतंय देव जर पाठीमागे असेल तर कितीही संकट येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, मला वाटतं ते संकट संकट राहत नाहीत महाराज. बघा ना, जितने तारे गगन में उतने शत्रु होवे, जितने तारे गगन में उतने शत्रु होवे, कृपा करे रघुनाथ बालन बाका होए, बालन बाका होए, बालन बाका होए. फक्त प्रभू आपल्या पाठीमागे पाहिजेत महाराज. देव माणसं आपल्या सोबत नाही नसली तरी चालेल, पण भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. सगळं जग कोपलं तरी चालेल, पण भगवान परमात्मा देव आपल्यावरती खूप. देव राखी दया मारिल कोणा, देव राखी दया मारिल कोणा, देव राखी दया मारिल कोणा, देव राखी दया मारिल कोणा. नमो रे काट हिंडतावन, नमो रे काट हिंडतावन, देव राखी दया कोणा, देव राखी दया मारिल कोणा, देव राखी दया मारिल कोणा, राखी दया मारिल कोणा. भगवान परमात्मा आपल्याजवळ असेल ना, काही नाही महाराज, भ्यायची गरज नाही. बघा जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावरती डोंगरावर जायचे महाराज. कशासाठी जायचे? नामस्मरण करण्यासाठी जायचे. पण त्यांच्या पोटाची व्यवस्था करणाऱ्या आई साहेब आहेत, लक्षात ठेवलं पाहिजे. अरे भगवान श्री तुकोबाराय कुठे जायचे माहीत नसायचं. एक दिवशी आई साहेब म्हणतात, मालक तुम्ही भजनाला जाता, पण ऐका ना मालक, तुम्ही कोणत्या डोंगरावर जातात हे कळत नाही मला, सांगा ना काहीतरी उपाय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ए आवली ऐक ना माझं, ऐक माझं. तू ज्यावेळेस तू माझ्या भाकरी घेऊन येशील ना, त्यावेळेस 3 रस्ते दिसतात बघ म्हणे. एक भामचंद्र, एक घोराड्यावरती, आणि एक भंडारा डोंगर. हे 3 रस्ते येतं. ऐक ना, ज्यावेळेस तू तिथं येशील त्यावेळेस भंडारा डोंगराचा जो रस्ता आहे तिथं कान लावायचा.
भामचंद्र डोंगराकडे जाणारा रस्ता आहे तिथं कान लावायचा आणि घोरडेश्वरात जो डोंगर आहे त्या रस्त्यापाशी आल्यानंतर तिथं कान लावायचा. या तिन्हीपैकी ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल, ऐकायला भजन ऐकायला येईल, समजून जायचं की त्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय आहेत. मला वाटतंय एवढी साधना आपल्याकडून झाली पाहिजे. जर एवढी जर साधना झाली असेल तर ऐका ना, मला वाटते अगोदर भगवान परमात्मा तुकोबारायांना नाही भेटले, मग कोणाला भेटले? अगोदर तुकोबारायांना नाही भेटले, अगोदर आई साहेबांना भेटले महाराज. म्हणून तुकोबारायचा एक प्रमाणे बघा, मजच दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. संतांचे दास आहेत त्यांचा दास मला कर, तुकोबाराय असं म्हणतायत. म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे, अगोदर भगवान परमात्मा संतांची जो सेवा करतो त्यांना भगवान परमात्मा दर्शन देतो. मला वाटतं हे संतांचं चरित्र आहे. आपलंही चरित्र असं झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी असं आपलं चरित्र राहील, समजून जायचं देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. महाराज त्यांचं दर्शन घेतलं की पाप नाहीसं होतं. महाराजांना विचारलं, महाराज आणखी त्यांच्याकडे काय असतं, म्हणजे त्यांना समजून घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, बोला काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली हात करा सगळ्यांनी. सुंदर पैकी आपण भजन करू. हा विठोबार कुमाये, अरे विठोबार विठोबार कुमाई, विठोबार बार कुमार बार कुमार विठोबार बार कुमार विठोबार बार कुमाई विठोबार बार कुमाई विठोबार हवा 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 बस करा हात खाली आता सगळे. हा सहज हात खाली होतात महाराज. एक दिवशी मी सहज म्हणलं विठोबा रखुमाई म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलो. एक म्हातारी म्हणती पप्याचा बाप पप्याचा बाप. मी म्हणलं बाई काय म्हणते म्हणलं नेमकं ही म्हातारी. मग आपण बोलत असताना आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. आता विठ्ठल विठ्ठल म्हणलं की आपलं मुख सगळ्यांना लक्षात येतं की हे काय म्हणते, भजन करते. ती म्हातारी असं करायची. म्हणलं आजी नेमकं म्हणता काय? ती म्हणते पप्प्याचा बाप. तिला म्हणलं तू घरी ठेवी देऊ, इथं भजन केलं पाहिजे. विठोबा रखुमाई, बस 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 बस. वा वा वा. विठ्ठला 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 विठ्ठल महाराज संतांच्या जीवनातला परिचय आहे महाराज. हा संतांच्या जीवनातला मेन परिचय महाराज. हा काय त्यांचा परिचय असा आहे की संतांच्या जीवनामध्ये काम काही करत नाही, क्रोध काही करत नाही, क्रोध चाल करत नाही महाराज. हा संतांचा परिचय आहे. तुमचा आमचा परिचय काही वेगळाच आहे. एका ठिकाणी मी चहा घ्यायला गेलो. अण्णा चहा घ्यायला गेल्यानंतर परिचय द्यायला मला म्हणे महाराज ह्या कोणी माहिती का तुम्हाला? मी म्हणलं तुमच्याकडे पहिल्यांदाच आलो मी, मला तरी काय माहीत असणार आहे. ते म्हणे महाराज हे आमचं बारदाना आहे. काय काय बारदाना बारदाना बारदाना. आता काही काही ठिकाणी आपण जर गेलो, आता आपण जर याला गेलो कुणीकडं खानदेशात जर तिकडे जर गेलो, ते लोक म्हणतात महाराज हे म्हणे 2200, म्हणजे महाराज हे म्हणे 2200. आणि काही काही ठिकाणी गेलं तर महाराज हे आमच्या लक्ष्मी येतं. आता आपल्या इकडे काय म्हणतात, कधी मंडळी म्हणतो आपण, कधी लक्ष्मी म्हणतो आपण, नाही का.
असं असा आपण परिचय देतो. जर आपण लय जर क्वालिफाईड असलो तर आपण काय म्हणतो, या माझ्या काय आहेत, मिसेस आहेत. म्हणजे हा झाला बायकोचा परिचय. पण त्याने विशेष दिला, म्हणे महाराज हे आमचं बारदान आहे. म्हणलं वा रे वा परिचय म्हणलं. आता असा परिचय दिल्यानंतर मी दूध घेऊस तर त्या बाईच्या चेहऱ्यावर म्हणजे प्रसन्न चेहरा दिसलाच नाही त्या बाईचा. बाईला राग आला होता. आता मला इथंच चान्स आहे, आपण चहा घ्यायला आलोत नाही इथं आपण, मग आपण यांना काहीतरी विचारलं पाहिजे. मग मी सहज विचारलं, मावशी ओ मावशी. म्हणे काय महाराज. म्हणलं हे तुमचे कोण आहेत. तुम्ही म्हणता तुला काय एवढे भांड्या पंचायती करायची काय गरज होती. तुम्ही समजा तुम्हाला वाटत असेल असं एवढ्या भांड्या. पण ऐका ना, तिला सहज म्हणलं मावशी हे तुमचे कोण आहेत. महाराज एवढा खमंग परिचय दिला बरं का, एवढा खमंग दिला. म्हणे महाराज हे आमचं भंगार आहे, भंगार. काय 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 हे आमचं भंगार आहे. मला वाटतं आपल्याला परिचय पाहिजे अण्णा. आपल्याला परिचय भंगाराचा नाही पाहिजे. आपल्याला परिचय पाहिजे, आपल्याला भंगाराचा परिचय नाही पाहिजे महाराज. आपल्याला परिचय पाहिजे एकतर संत जीवनाचा, नाहीतर देवाच्या जीवनाचा परिचय पाहिजे. विठ्ठला 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 महाराज, संत जीवनाचा परिचय तुम्हा आम्हाला अतिशय महत्वाचा आहे. महाराज म्हणतात काम त्यांच्यावरती चाल करत नाही. अरे वा, अतिशय चांगलं आहे. क्रोध त्यांच्यावरती चाल करू शकत नाही. मी कामाविषयी विचार सांगतो. बघा तुकोबरायवरती सगळे लोक जळायचे महाराज, सगळे लोक जळायचे. कारण का, तुकोबराय देहूमध्ये निघाल्यानंतर बघा देहूमध्ये तुकोबारांनी काय केलं, एक दिवशी डोक्यावरती पाटी घेतली आणि म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईताला घर पुसोनी. देहू गावातले लोक होते ते काय आपल्या इकडले होते काय. ते म्हणे महाराज देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले धागे. तेव्हा ओ तुकोबाराय, ज्या ठिकाणी देवाला बसवायचंय ती जागा आमच्या अगोदर भरलेली आहे. कशाने, काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार ही सगळ्यांनी ही आमची जागा भरलेली आहे. आम्हाला देवाची गरज नाही. अशी तुकोबराय ज्यांचा अधिकार काय आहे, सगळ्यांना देव घ्या म्हणतात. आणि ऐका बरं काय, चांगल्या काम जर करायला लागले तर मला वाटतंय चांगल्या कामाला विरोधक जास्त असतात. तुम्ही झोपले नाही ना कोणी, जर झोपले असेल तर सांगा, लगेच संपितो बुवा. हां मला माहिती आहे, तुम्ही झोपला नाहीत मला माहिती आहे. चांगल्या कामाला सुरुवात करा, तुम्हाला लोक तुम्हाला विरोध करतील. म्हणजे मी याच्यातलं सांगतोय बरं का, आठवलं म्हणून पाठवतोय तुम्हाला, तसं काही नाही. ऐका, चांगल्या कामाला सुरुवात केली की विरोधक जास्त वाढतात. मग तुम्ही काही करू नका, लोक तुम्हाला काहीच म्हणणार नाही. एक जण झोपलेला होता मंदिरामध्ये, त्याला म्हणलं का रे असा काय झोपलास. म्हणे मग काय करू. अरे मला काही कामधंदे कर ना. ते म्हणे मग काय होईल. म्हणलं अरे कामधंदे केला तर तुझ्याकडे पैसा येईल. ते म्हणे मग काय होईल. पैसा बिसा आला की मस्त तुझं लग्न होईल. म्हणे मग काय होईल. म्हणे तुझे मुलं बाळ, त्याला म्हणलं तुझे मुलं बाळ संसार चांगला होईल. म्हणे मग काय होईल. म्हणे मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना नोकरी वगैरे लागन. म्हणे मग काय होईल. मग तुला मी म्हणलं त्याला तुला निवांत आराम करायला भेटन. मला म्हणतो मग मी आता काय करतो. आता काय करतो म्हणे मी, आता तर आरामच करतो ना मी. मला वाटतंय तुम्ही काहीच करू नका, लोक तुम्हाला काहीच म्हणणार नाही. तुम्ही काहीतरी करायला सुरुवात करा, लोक नाव ठेवायल्याशिवाय राहणार नाहीत. मला हा नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तसं तुकोबरायांचं जीवन आहे. तुकोबराय भंडारा डोंगरावरती जायचे, नामस्मरण करायचे. कृष्णा हरे कृष्णा हरे हरे राम. बघा इतकं सुंदर भजन करायचे. बघा ना, राजा राम राम राम, राजा राम राम राम. तुम्ही जर टाळी वाजवत असाल, माझ्या पाठीमागं म्हणत असाल तर मी म्हणायला लावतो तुम्हाला, का नको म्हणतात ना, माझ्या मागं म्हणा. अगोदर टाळी ऐका नुसतं, अगोदर म्हणा राजा राम राम राम, राजा राम राम राम. वा 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 वा, स्वरात म्हणतात तुम्ही, स्वरात. वा, एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. थांबा 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 थांबा, तुम्हाला टाळी वाजायला काय झालं बरं नेमकं. वाजवा ना आमच्यासाठी टाळी. असं आता ऐका, तुम्ही माता भगिनी म्हणू नका, फक्त आमचा आवाज ऐका. राजा राम राम राम,
राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम आता पुन्हा म्हणा हे प्रभु मुझे बता दो हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं हे प्रभु मुझे बता दो पुन्हा पुन्हा हे प्रभु पुन्हा पुन्हा चरणों में कैसे हे प्रभु असे विद्यार्थी तयार करावे लागतील बघा विद्यार्थी नाहीत बरं का सहज म्हणलो विद्यार्थी बघा किती पक्वाचा मोठा असू द्या साधना पाहिजे तेव्हा विद्यार्थी तयार होते तर आमच्या आदरणीय मी म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही अण्णाची मी स्तुती करणार नाही पण अण्णांचे विद्यार्थी एवढे सुंदर तयार येतं अण्णांचे त्यांच्या जीवनातली ती साधना असेल महाराज अण्णांचे विद्यार्थी खूप पक्वात गोड वाजवतात महाराज खूप मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही अनुभव घेत आहेत फक्त अण्णाचपाशी विद्यार्थी टिकला पाहिजे काय 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 फक्त विद्यार्थी टिकला पाहिजे महाराज जुनं वाजवणं आहे अण्णाचं गोड पकवाज वाजवत गेल्या वर्षी अण्णाला नुसतं म्हणलं की अण्णाने पकवाज वाजवला महाराज विठाल विठाल आता आता तुम्ही म्हणा बरं काय तुम्ही म्हणा सगळे हा आता नुसतं ऐका यांचा आवाज हा राजा राम 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 सीताराम राम राम आज उपास नाही ना काही नाही नाही काही नाही हा सगळ्या मोकळ्या म्हणा राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम तुमचा आवाज सगळा नाही मला माहिती आहे तुमचा पाठिंबा आहे लांब जरी असाल तर तुमचा पाठिंबा आहे हा हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं हे प्रभु मुझे बता दो वाह वाह टाळी वाजवायला एक लक्षात ठेवा माता भगिनींनो आपण जर असं जर भजन केलं देवासमोर जर भजन केलं गप्पा न मारता उचापत्या न करता जर देवाचं जर भजन केलं तर देवाला एवढं प्रिय आहे तो भगवान परमात्मा आपलं भजन ऐकण्यासाठी समोर येऊन उभा राहू शकतो महाराज विठाल 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 तुकोबरायांचं जीवन आहे महाराज हा हेची थोर भक्ती आवडते देवा बाकी काही नाही महाराज तुकोबरायांचं जीवन आहे महाराज तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजन करायला गेले आणि ऐका जळावृत्तीच्या लोकांनी काय केलं काही त्या ठिकाणी असं म्हणतात काही नृत्यांगना त्या ठिकाणी पाठवल्या तुकोबरायांनी त्यांना म्हणावं ए माय जायो तुमाते न करी सायास जाये ओ तुमाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे लोय माय तू निघून जाय आम्ही तसे नाहीत बरं का तुला जसं वाटतं ना तसे आम्ही नाहीत मला वाटतं तुकोबरायांचं जीवन आहे कामावर ज्याने विजय मिळवला त्यांचं नाव संत आहे क्रोधाच्या बाबतीमध्ये एक उदाहरण दिलं जातं नाथ महाराजांवरती जळणारे लोक नाथ महाराजांवरती एक माणसाला सांगितलं घरी जाय म्हणे नाथ महाराजांच्या घरी त्यांची पत्नी आहे तिची अवहेलना कर आतमध्ये गेला नाथ महाराज पूजा करतायत
आणि गेल्यानंतर त्या गिरिजा मातेच्या पाठीवर बसले. तो माणूस पाठीवर बसला त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, ए अगं गिरिजे सांभाळ बरं, सांभाळ बरं, पडेल बरं नाही तर हा. त्यावेळेस गिरिजा माता म्हणतात, महाराज मला आमच्या हरिपंडिताला सांभाळण्याची सवय आहे, तुम्ही काळजी करू नका, पडणार नाहीत हे, काळजी करू नका. मांडीवर जाऊन बसले, गिरिजा मातेच्या मांडीवर जाऊन बसले. अहो सांभाळा बरं, मांडीवरून पडेल नाही तर हा. त्यावेळेस पुन्हा आईसाहेबांनी सांगावात, मालक काळजी करू नका, मला माझ्या हरिपंडिताला सांभाळण्याची फार सवय आहे, तुम्ही काळजी करू नका. मला वाटतंय हे संतांचं चरित्र आहे, हे संतांचं चरित्र आहे. खरं सांगा, जरा विचार करून बघा, आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये किती फरक आहे, संतांमध्ये आपल्यावरती किती फरक आहे. महाराज म्हणतात संतांचे जीवन असं आहे, कामावरती विजय मिळवणारे संत आहेत, क्रोधावरती विजय मिळवणारे संत आहेत. महाराज म्हणतात मग अशा जवळ काम क्रोध नाही चाले, भूती झाली समता, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. अशा संतांचं नाव जरी घेतलं तरी महाराज म्हणतात पापाची धुळी होते. महाराजांना विचारलं, महाराज आणखी त्यांच्यामध्ये काय आहे, तर महाराज म्हणतात तुका मने भेदा भेद, तुका मने भेदा भेद, तुका मने